आता स्टार्ट झालंय सगळ्यांनी आता जरा मिसिंग आहे, प्लीज जरा शोधून देता का बघा जरा. कुर्ली मार्गे रेल्वे स्टेशन कडे चाललो मी गाइस. वाव वर दिसतंय का? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आज. पप्पा लवकरच आमचे सबस्क्रायबर वाढवून द्या बाप्पा, तुमचा आशीर्वाद असेल की वाढेल. गाइस बघा या ठिकाणी आमचं बिझनेस आहे, बिझनेसचं हे व्हेकल आहे यांचं. अशा प्रकारे बाहेर पडण्यासाठी त्यांचं व्हेकल वगैरे आहे. सो गाईज आता मी चाललं आहे छत्तीसगड जाणार आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर बघूया काय होतो काय नाही. तर ॲक्च्युली ते गर्ल्सवर सगळे हॉस्टेलला चालले ती. तर बघूया गाईज कसं होतं काय नाही. गाईज आता मी रिक्षामध्ये बसून कांजोर्ली मार्गे या ठिकाणी चालले आहे आता रेल्वे स्टेशनला. कांजोर्ली मार्गे रेल्वे स्टेशन या ठिकाणी चाललं मी आता. तर बघू शकता अशा प्रकारे खूप गर्दी आहे गाईज. ड्रीम सिटी ह्यालाच म्हणतात मुंबई. तर कांजोर्ली मार्गे रेल्वे स्टेशनकडे चाललो मी गाईज. वाव किती मस्त सीन आहे बघू शकता गाईज. व्ह्यू पॉईंट ह्यालाच म्हणतात तर व्ह्यू पॉईंट. वाव मस्त. आता मी रिक्षात बसून चाललो आहे गाईज. बघा बिल्डिंग्स वगैरे कसं आहेत मस्त असं बिल्डिंग. हे आमची मामा आहे ती. आणि लॅपटॉप लागणार ना उद्या, त्यासाठी तर आमच्या मामाचा लॅपटॉप मी नेणार आहे. स्क्रीन टचवाला मस्त आहे की. चलो ओके गाईज बघा या ठिकाणी आमचं बिझनेस आहे, बिझनेसचं प्रोडक्ट वगैरे आहे. हे काय आहे? इलेक्ट्रिकल टॉयलेट आहेत का? हां शिपमध्ये वगैरे लागतात ना त्यासाठी आहे ते. ओके हे काय? हां लाईट्स. यस 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 यामध्ये ना. ओके अशा प्रकारे यांचं गोडवान आहे. हां बाकी केमिकल पंप. हां ओके ओके चलो ना. हे काय? हे का? हां हे काय? हे काय बोलतात त्याला? पंप आहे. हां हां ओके. गोडवान आहे त्यांनी बाजूलाच गोडवान केले ते गाईज. ओके तर घराच्या शेजारचं गोडवान म्हणजे मोठं बिझनेस आहे यांचं. तर बघू शकता. डिझेल पंप कुठलं? हे डिझेल पंपचा ना. हां ओके ओके. आणि हे केमिकल पंप आहे जे आपण हात नाही लावू शकत ना. हां त्यासाठी हे पंप आहे. ओके मस्त की. दुसरं प्रोडक्ट आहे हे कुठे यूज करतो? मध्ये पाणी भरतं ना आतमध्ये डीपमध्ये पाणी वगैरे भरण्यासाठी का? मग हे पंप ठेवायचं इथं पाईप लावायचं. ओके ओके. 12 वोल्टचं कनेक्शन आहे याच्यामध्ये. दोन कनेक्शन आहेत, एक 12 वोल्ट आणि एक 24 वोल्ट. ओके ते डायरेक्ट खाली ठेवायचं, पाईप बाहेर काढायचं. हां ऑन गेले की पाणी जे भरलेलं असेल डायरेक्ट बाहेर. ओके ओके. याचा यूज शिप अँड बोट्समध्ये होतो. ओके ती आमच्या मामाची दोन्ही पोरं येते. हे नंदिनी हे अक्षता है ना. ट्युशनला गेली नाही आज? जाऊन आलीस का? ओके चलो. तू पण ट्युशनला जातीस? हो चलो ओके. तुझा शिवजयंती मग आय थिंक काय तर बॅनर. अरे फोटो लावले. हां शिवजयंती हां जोरात होतो गावामध्ये. कुठं? हां हे पेवराचा. ओके ओके. सो गाईज तर आता आलो मी घरी. तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो गाईज. तर आवडलाच तर लाईक शेअर आणि कमेंट करा. उद्या सकाळी कॉलेजला जाणार आहे, तिथं कसं होतं काय नाही दाखवतो तुम्हाला. लेट्स बी कंटिन्यू. The next day.
काही छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती आहे आज, तर त्यासाठी हार घालतात त्यांना काही बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे यांचं वातावरण आहे ठिकाणी काही. तर तुम्ही बघू शकता पोस्टर्स वगैरे बघू शकता. खूप गर्दी असेल मग लोक कसं भरत ते बघा. लोकल ट्रेन असंच आहे काहीच बघा. लोकल ट्रेनला एवढं गर्दी असतो ना, तर सगळ्यांनी कसं बघत ते बघा काहीच. लोकल ट्रेनचं गर्दी आहे गाईज. हा गाईज आता आम्ही नाश्ता करायसाठी हॉस्टेलला आलो आहे. तर मुद्दा काय सांगायचं म्हटलं तर ना, आज मी पेच नाही केलं. प्रज्वल आजचा पण पे केलं आहे का नाश्त्याचं? का माणूस काउंटरला कोणच नाही. आम्ही प्लेट्स घेतला तिथनं डायरेक्टली जाऊन इकडनं घेऊन येते येऊन बसले. आता पे वगैरे काय करणार नाही आम्ही, कारण काल आम्ही 70 रुपीज दिले, आज काहीच नाही देणार पे करणार आम्ही. तर फुकटचं खाल्लं आहे गाईज. फुकट म्हणण्यापेक्षा काल 70 घेतले तेच फ्री. ओके चलो गाईज. आता मी हॉस्टेलला आलो आहे. आता मी आणि प्रज्वल दोघं मिळून नाश्ता वगैरे केले. आता मी चालले आता कॉन्फरन्सकडे. त्या ठिकाणून सगळे गर्ल्सवर जाणार आहे पवईकडे, पवई लेकला. तर बघूया गाईज कसं होतो काय नाही. कंटिन्यू राहा ब्लॉग बघा गाईज. आणि कसं होतं काय नाही सांगा मला गाईज. हे हॉस्टेलचा एंट्रन्स आहे. हॉस्टेलच्या एंट्रन्स यामधून आम्ही आज जाऊन रूम येतो. या कॅन्टीन लागतो. फक्त कॅन्टीनच्या समोर गेलं की लिफ्टवरून वरती आपल्या रूमसोबत भेटेल. आणि त्यासोबतच या ठिकाणी बघू शकता आणि आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवले, त्यासोबत चिप्स वगैरे फ्रीजमध्ये ठेवले ते अवेलेबल करून दिले ते हॉस्टेलात, जेणेकरून बाहेर जाता येऊ नये स्टुडंटला. तर आतमध्येच त्यांनी बिस्किट, कॅडबरी, ज्यूस आणि त्यानंतर चिप्स वगैरे यामध्ये ठेवले ते, जे तुम्ही या ठिकाणी पैसे देऊन पे करून तुम्ही घेऊ शकता. आणि या ठिकाणी जायच्या अगोदर या ठिकाणी रजिस्टर करायचं. आतमध्ये एंटर करण्याच्या अगोदर या ठिकाणी बुकमध्ये आपलं नाव आणि सिग्नेचर करून आतमध्ये जायचं आहे गाईज. अशा प्रकारे यांचं प्रोसिजर आहे. चलो तर गाईज अनिशानं गौरीचा फोटो काढते बघू शकता तुम्ही. फोटोशूट चालू आहे यांचं दोघांचं बसून या ठिकाणी. तर बघू शकता या ठिकाणी आले आहे मी आता सगळ्यांनी मिळून चाललं आहे गाईज. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. तर सेकंड डे आता स्टार्ट झालं आहे. सगळ्यांनी आता जमलो आहे. हॉस्टेल नंबर 10 या ठिकाणी थांबले आता. तर सगळ्यांचं नाश्ता वगैरे झालं आहे, फुल रेडी वगैरे झाले सगळ्यांनी. आता आम्ही सगळ्यांनी मिळून चाललो आहे कुठल्या लेकडे. ओके गुड. हां पवई लेकडे सगळ्यांनी मिळून चालले. तर ते नाश्ता वगैरे झालं ना सगळ्यांचं. यस आमचं पण झालं. नाश्ता कसा होता? मस्त होता ना. यस नाश्ता वगैरे एकदम मस्तपैकी झालं सगळ्यांचं. तर आम्ही चालले पवई लेकडे. तर चला गाईज सेकंड डे स्टार्ट करतो इथून. तर कंटिन्यू राहा ब्लॉग बघायचं. कसं वाटतो का नाही कमेंट करून सांगा. चलो सो गाईज तर आता सगळ्यांनी चालले आम्ही पवई लेकडे. तर थोडंसं त्यांचं फोटोशूट चाललं म्हणून आम्ही तर बसले कट्ट्यावर निवांत. सकाळच्या नाश्त्यामध्ये ना त्यांनी 2 केळे दिले, त्यासोबतच 2 अंडे पण दिले ती, आणि इडली होता, वडा होता. तर सगळ्यांनी पोट भरून खाल्ले. सो गाईज आता चालत आम्ही चालले. 1.5 किलोमीटर आहे इथून कॅम्पसपासून. तर पवई लेक तर आम्ही चालले. हे दोघांचं फोटोशूट चाललं आहे बघा. मी आमचे फोटो काढते ती अनिशा. सो आता चालले आम्ही स्लोली. या ठिकाणी रूट आहे. अजून किती किलोमीटर पडतो इकडनं? 600 मीटर फक्त. ओके या रोडला ना 600 किलोमीटर गेलं की पवई लेक येतो. तर त्या ठिकाणी जाऊया आपण. अनिश आणि श्रेया मॅम दोघी एवढे एफर्ट्स केले आहेत ना की गौरीचं फोटो काढण्यासाठी बघू शकता. श्रेया मॅम सांगतात की असं बघ इकडे बघ, आणि आपल्या अनिशा फोटो काढते मोबाईलमध्ये. तर बघूया गाईज हे फोटो चांगले आहेत का नाही यावरून कळतो की त्यांचं चेहऱ्यावरून. थांबा आलं नाही या आणि एकदा काढते ते बघू शकता. एवढे एफर्ट्स घेऊन सुद्धा त्याचं फोटो नाही आलं गाईज. तर आता सेकंड टाईम फोटोचा शूट चालू आहे. बघू शकता फर्स्ट टाईम एवढे एफर्ट टाकून सुद्धा फोटो आले नाही गाईज. सेकंड टाईम पुन्हा एकदा काढायला लागली तर पुन्हा श्रेया मॅमसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायला लागली ती. तर चलो गाईज पोरेंचं लई डेंजर असतो गाईज. पोरांचं काही थांबलं फोटो काढला निघाला तर पोरेंचं खूप डेंजर असतो गाईज. चलो छोटा केरी. छोटा केरी ये बाप रे. छोटा केरी अनिशा को मिला है. ये क्या है? IIT का? अभी ये मेरा IIT का यादगार चीज है. यस चलो मॅमनी फोटो काढताय ते झाडाचा. मॅम कशाचा फोटो काढला आता तुम्ही? आता मी झाडाचा फोटो काढलाय. ओके ओके ओके. तिथे आमची पवई लेक आहे. यस समोर पवई लेक आलं गाईज. आता जवळच आहे पवई लेक बघू शकता. अनिशा काहीतरी आता प्रँक करते बघूया. अनिशा असं तो नाही बाबा नाही बाबा त्याला पकडून त्यांनी झोका खेळणार होती, नाही झालं तशी. चलो पवई लेक आलं गाईज फायनली. हे आहे पवई लेक. येस गाईज आता आम्ही चाललो आहे आता. तर या ठिकाणी रस्ता नाही आहे, आम्ही गुप्त रस्ता काढले आहे त्यामधून. तर जायचा प्रयत्न करतो आम्ही. तर बघूया रस्ता भेटला की बेस्ट.
तर हा गुफे रस्ता आहे. तर प्रज्वल आणि गौरी बघितले ते जाऊन आधी. तर वाव मस्त आहे की. अशा प्रकारे अजून रस्ता आत गुफेचा आहे. बघूया या गाईज आतमध्ये रस्ता भेटतो का नाही या बघूया, नाहीतर वापस तर येता येईल ना आपल्याला. चलो बघू शकता गाईज किती गुफेचा रस्ता आहे या ठिकाणी. समोर आपण जाऊ शकतो. तर गाईज बघूया चला काय आहे एवढ्या ह्या रस्त्यामध्ये. तर अशा प्रकारे गुफे रस्ता आहे. लेककडे जायचा मार्ग नाही आहे कारण समोर सगळं बघू शकता मी झाडावर उगलेत या ठिकाणी. तर आपल्याला जायचं असेल तर लेककडे समोरून जावं लागेल गाईज. तर कॅम्पसच्या बाहेर जाऊन तिकडे बोटिंग वगैरे आहे ते गाईज बघू शकता. थांबा दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आम्ही 2 मिनिटं बघा या ठिकाणी गेलं ना तर बोटिंग वगैरे पाहू शकता. तिकडून एंट्रन्स आहे. आम्ही मागच्या साईडने आलो आहे तर या ठिकाणी रस्ता नाही जाण्यासाठी लेककडे. तर चला समोर जाऊन वापस येऊया. आता कुठल्या मंदिरकडे चाललं आपण? पवई लेकला चाललो होतो. पवई लेक आपल्याला काय बघायचं नाही झालं बॅगेटला गेल्यामुळं. तर आता आम्ही चाललोय तर आम्ही पद्मावती मंदिरकडे चाललो त्या ठिकाणून. तर चलो बघूया मंदिर कसं आहे काय नाही दाखवतो समोर गेल्यावर. तर सगळ्यांनी चालत यायला लागले ते स्लोली बघू शकता. तर चलो इथंच आहे जवळ तर जाऊया चला. तो गाईज आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे. मंदिरचा रस्ता या ठिकाणी जायचं आहे. आता फक्त 400 किलोमीटर आहे. मंदिर आहे समोर गाईज जाऊया चला. हे बघा काय लेकचा मागचा साईडच्या बाजूचा व्ह्यू पॉईंट. तर या ठिकाणी सगळं गवतावर उगवल्यामुळं ना काही दिसणार नाही एवढं. बापरे किती ते बघा. बरं गाईज आता ह्यांच्या मागं जावं लागेल. जर आम्ही समोरून गेले की संपलं. गौरी ह्याच्या समोरून जा की मागून येईल. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. नाही रे मी कसं काय बनवू. गाईज बघू शकता असं मला असं वाटलं लागलं कुठंतरी असं खेडेगावात आलो आहे मी. तर बघा गाईज ते सीन बघून मला ते जिंदगी मिले ना दोबारा मतलब लास्ट सीन. हां यस 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 बाहुबलीमधलं सीन आठवलं का? जे सगळं सीन बघून मला. त्यासोबत गौरी तुला कुठलं सीन आठवलं? जिंदगी मिले ना दोबारा. हां जिंदगी मिलना दुबारा त्या मूवीमधलं सीन आठवलं काय पूर्ण असं काय पळताना. अरे पूजा करून घ्यायला लागली का गौरी? लिंग पूजा करून घ्यायला लागली का? मग ओके स्नॅप काढून घ्यायला लागली गाईज. असं हातामध्ये फुलं पकडली आणि स्नॅप काढायला लागली लेकच्या समोर. लेक नाही केंदा दिसाले केंदा सगळा केंदा काय स्वच्छ करत नाही. सो गाईज बघू शकता स्नॅप टाकायला लागली ती ना. स्नॅप आयडी पण सांग सगळं फॉलो करते तुला. सो गाईज फायनली आम्ही आले श्रीदेवी पद्मावती मंदिरला. तर आतमध्ये एंट्रन्स आहे. हा एंट्रन्सच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो गाईज. वेटू गौशाला की तरफ जाने के लिए ये रास्ता है. तो ये मेन गेट है तो अंदर जाएंगे. चलो आतमध्ये जाऊ शकतो. मंदिर सुद्धा आहे गाईज थोडा इकडे. हां बोल. त्यांचं कॅट जरा मिसिंग आहे प्लीज जरा शोधून देता का बघा जरा. ओके गौरी तू सुटवून दे. गाईज बघू शकता गौरीने सांगितलं मिसिंग आहे म्हणून. कोणाला सापडलं तर आणून द्यावे. प्राईस किती गौरी? प्राईस किती आणून दिलं की? 10,000 तुझ्याकडनं. ओके चल गाईज अशा प्रकारे गौशाला आहे गाईज या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर बघा हो लेकचा पण एंड पण येतो. समोर बघू शकता काय मंदिर आहे श्रीदेवी पद्मावतीचं मंदिर. आतमध्ये जाऊया. जर मोबाईल आलो असेल तर दाखवतो फोटोज वगैरे, नसेल तर मग बाहेरूनच फोटो काढतो आणि दाखवतो तुम्हाला गाईज. बघू शकता या ठिकाणी. तर मंदिर आहे इथं श्री सिद्धिविनायक मंदिर आहे गाईज. तर सिद्धिविनायक मंदिरचं दर्शन घेऊ आपण. आतमध्ये श्री पद्मावती मंदिर आहे इथं या ठिकाणी. तर चला दाखवतो मंदिर. गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता गाईज या ठिकाणी तुम्ही. किती मस्त आहे ना गाईज. श्री सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा मोरया. गाईज मंदिर बंद केले ते सध्या. तर बघू शकता या ठिकाणी क्लोज झालं आहे. तर चलो या ठिकाणून दिसेल का बघूया 2 मिनटं. दिसते का आतून? नाही फक्त
ओके चलो बघूया ते तर भेटेल. इथे गौरी बघायला लागली बघा गाईस. गौरी दिसते का? आता पण हां हां फोकस हां दिसलं. करेक्ट. मंदिर दिसलं देवा. अशा प्रकारे तर मंदिर आहे गाईस. आता सध्या क्लोज झालं आहे. श्री पद्मावती देवी मंदिर. शेवट दिसते जरा. सो असं मागून हा रस्ता आहे. इथून सुद्धा इथून पण दिसेल ना गाईस. बघू शकता या ठिकाणी इथून पण दिसते मंदिर. सो चलो अशा प्रकारे हा मंदिर आहे गाईस. हां बघितलं. गाइस शूज चोरून चालले ते गाइस. किधर लेके जा रहे तू? शूज लेके जा रहे देखो गाइस. कुठे घेऊन चालले रे अनिशा? दे दे दे. एका पायात शूज नाही घेऊन चालले ते. दिस ना गाइस. अनिशा पेटा लागली प्रज्वलला गाइस बघू शकता. आम्ही आता मंदिरला भेट दिले. मंदिरात जाऊन तिथं श्री पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आहे. आता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही चालले आता आमच्या कॉलेजकडे. तर जेवणाची वेळ झाली म्हणून चालले. कॉन्फरन्सला सेशन होता. तो सेशन एवढं का खास नव्हता म्हणून आम्ही अटेंड नाही केला. तर आता जेवणाचं सेशन झाल्यानंतर प्रेझेंटेशन आहे. तर त्या प्रेझेंटेशनला आम्ही अटेंड होणार आहे म्हणून आम्ही आता देवीचं दर्शन घेण्यासाठी आलतो इकडं. तर आम्ही आता चालले कॉन्फरन्सकडे. कॉन्फरन्सला वर आता फर्स्ट पण जेवण करणार. जेवण करून कॉन्फरन्स अटेंड करणार गाईज. तर चला दाखवतो कसं होतं काय नाही. तर चाललं सगळ्यांनी गाईज आता. चलो चला गाईज.